नमस्कार. आपण आज वडगाव कांदळे या गावामध्ये आलेलो आहे. आंबेओळ म्हणून या वस्तीचं नाव आहे. कांदळी गाव. नमस्कार. नमस्कार, मी शुभम अविनाश गुंजाळ. या ठिकाणी वाळूच्या गाड्या रात्रीच्या 11-12 वाजता इथे धुतल्या जातात. त्या धुतल्यानंतर गुंतल्यानंतर इथे JCB आणून त्या ओढल्या जातात. तर ही अशी रस्त्याची ही सर्व नुकसान झालेली आहे. रस्ता फोडला गेलेला आहे सर्व हा. तर बहुतेक वेळा त्यांना सांगून पण त्यांनी काही ऐकत नाही. म्हणजे बर, कधीपासून हे सुरू आहे? एक 3 महिने झाले. 3 महिन्यापासून चालू आहे. का ऐकत नाही ते? आम्ही ग्रामपंचायत एक लेटर पण दिलं होतं. ग्रामपंचायतमधले आम्ही कारवाई करू, ग्रामपंचायतनी पण सांगितलं, पण ते काही कुणाचं ऐकायला तयार नाही. जर आम्ही बोलायला गेलो तर डायरेक्ट असं अंगावर धावून येतात. डायरेक्ट कोणत्या वाहनामधून ही वाहतूक सुरू असते? पहिलं हायवा होता आणि आता काहीतरी 12 टायर ट्रक असं मोठा ट्रक. टिप्पर. नाही, टिप्पर नाही, हायवा आहे मोठा. मोठा आहे वाह. हो, हायवा. आणि इथं काय धुतात का ते? हा, हो, इथं गाडी लावतात आणि इथंच धुतात. त्यांची जागा आहे का ही? नाही, जागा कुणाचीच नाही. कुठले आहेत हे जे वाळू वाहतूक करणारे लोक? कांदळी गावचेच या? आहे. कांदळी गावचेच आहे. मग तुम्ही नाव नाही घेऊ शकत त्यांचं? घेऊ शकतो. आकाश माले आणि याचं नाव काय सकारामचं? अक्षय माले. ते इथं आहेत का आता? आकाश माले इथे आहेत आता. कोण आहेत आकाश महाले? समोर. ते आहेत का ते? नमस्कार महाले साहेब. काय हे लोकांची ओरड आहे? तुम्ही वाळू वाहतूक करताय, रस्ता वाळू खराब वाहतूक होतोय. म्हणजे वैयक्तिक मी जी माझ्या ऑर्डरवरती गाडी येते ती मी 12 तारखेपर्यंत माझं कंपल्सरी चाललं होतं. यांनी सांगितल्यानंतर मी 12 तारखेनंतर बंद केलं आणि वैयक्तिक माझ्या ऑर्डरपुरती गाडी मी धुण्यासाठी बोलवली. आणि माझी गाडी काय अशी अवैधरित्या नाही आहे. मी नंदुरबारची गाडी येते माझ्याकडं, तिची रॉयल्टी वगैरे सगळं रितसर असतं. आणि यांचा एवढा प्रॉब्लेम आहे का, हे काय बोलले बा रोडची नुकसान होती तू बंद कर. तर म्हणलं ठीक आहे करतो बंद. 12 तारखेनंतर तसं मी बंदच केलं, पण वैयक्तिक माझ्या जे ऑर्डरवर गाडी येते ती माझ्यासाठी मी धुवायला इथं आणत होतो. आणि यांना एवढं बोललो होतं, हे बोलले होते मुरम टाक आणि तुझं चालू राहू दे. यांचं एवढं पण होतं. ऍक्च्युली मुरम बोलावला, पण तो मुरम मातकट आल्यामुळे मी तो थोडक्यातच बास केलं. आणि का विषय असा, यांना मी बोललो होतं आता त्या दिवशी गाडी गुतली होती JCB लावताना इथं थोडं उकाललं. मी एवढे करून इथं कॉन्क्रीट टाकून तेवढा पुरता खड्डा बुजून आणि साईड पट्टी भरून देणार होतो. कुठून नंदुरबारवरून वाळू येते का? नंदुरबार गुजरातची वाळवी. गुजरातवरून आणता? हो, आणि कुणाला विकता? विकतं जसं ऑर्डर असेल तसं. बर, आणि इथं येऊन धुता का ती? हो, ते आता स्टॉकचा माल चालू आहे ना, त्याच्यामुळे धुवावं लागते. आणि रॉयल्टी असते का? हो, रॉयल्टी असते. म्हणजे तिकडून आणायचं, तिथून धुवून येत नाही गाडी? विषय काय आहे, ऑलरेडी ती नदीतून चालू असल्यावर धुवूनच येते, पण आता त्यांनी जी नदीतून काढून स्टॉकला टाकलेली आहे तो नॉर्मल चिकट झालाय माल. चिकट झाल्यामुळे तो खाली करताना गोळे पडतात, म्हणून नॉर्मल पाणी सोडून आपलं वॉश करून आम्ही विकतो. बर, मग आता ह्या नुकसानीला कोण जबाबदार? मी त्यांना बोललोय ना, हा खड्डा आहे ना, हा कॉन्क्रीट टाकून भरून देतो आणि ते आहे तो रोड फुटलाय म्हणजे साईडनी, ती साईड पट्टी मी टाकून देणार. ऑलरेडी मी मुरम बोलावला होता, पण मुरम खराब आल्यामुळे मी परत थांबवला. पाऊस उघडल्यानंतर मी तिथं मुरम टाकून देतो. दररोज किती गाड्या येतात तुमच्या? आता बंद आहे. रोज माझी एक वैयक्तिक ऑर्डर असेल तर मी तेवढी गाडी बोलवतो, बाकी अदर गाडी नाही. दररोज काय वाहतूक सुरू असते का? नाही, रोज नाही. बर, मग आता माझी जर वैयक्तिक ऑर्डर असेल तर मी गाडी बोलवतो. यांचं तर असं म्हणणं आहे का एकदाच काहीतरी यांनी गाडी आणली, काय वारंवार काय गाडी? हा, 12 तारखेपर्यंत माझ्या गाड्या चालू होत्या, ज्यावेळेस ऑर्डर फुल होती. या ना इकडे, या ना. म्हणजे दररोज यायच्या गाड्या 12 तारखेपर्यंत? रोज म्हणजे 2-3 दिवसातून अशा यायच्या, 1-2 यायच्या. एक दोन त्याच्यानंतर यांची कंप्लेंट आली. मी त्यांना बोललो होतो, नंबरला सुद्धा बोललो होतो का मी गाड्या बंद करतो, काय आहे ते रोडचे नुकसान होती, मला पण मान्य आहे. पण हे काय वेळेस लय म्हणजे असं उगरी वगैरेचे बोलायला लागली. हे मला धमकी देतो, पण धमकी तर कोणी, यांनी पुरावा दाखवा मी धमकी दिलेली. यांनी रितसर मला दाखवा का मी धमकी दिली. आणि ऍक्च्युली याला शिवी नाही दिली, हा डायरेक्ट तिथं जाऊन मला बोललो का तू शिवी दिली. म्हणजे शिवी द्यायचा काय माझा रूल नाही. आणि एकटा मी काय वैयक्तिक याला शिवी देऊ? आम्ही 3 जण होतो तिथं, का शिवी देऊ? बरं काय ऐका, झालं एक होतं? मिनिटं साहेब, ऐका ना. इकडे इकडे. याच्या गाडीच्या काचावरती होत्या तरी हा शिवी ऐकतोय, म्हणजे हा बळच आरोप करतोय, अशी माझी एक इच्छा आहे बा. हा, जे आहे ते मी स्पष्ट ते म्हणतात ते साहेब, मगाशी जे घडलंय ना त्याची मोबाईल मध्ये व्हिडिओ काढलेली, ती व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. अरे दाखवा ना. कशी ते म्हणतात मी तर काय बोललो नाही. उपसरपंच धावून गेले डायरेक्ट. हे काय आमचे उपसरपंच त्यांच्यावर धावून गेले. रेपाळ आहे ना तुमचं नाव? नमस्कार. नमस्कार. काय धावून गेले का खरंच? नाही, त्यांना सांगितलं, ते काय झालं, त्यांना मी म्हणले बंद करा. त्यांनी यांच्या कंप्लेंट म्हणून मी आलो होतो. त्यांचा भाऊ म्हणला माझी काय उकडायची ते उकडा. आणि असं ते बोलू आकडे तिकडे बोलून तो निघून गेला. म्हणून त्याला म्हणलं तुझी गाडी कशी काय बाहेर जाते ते पाहतो, तुझी किती रॉयल्टी काय आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती काय. आणि माझं काय म्हणणं आहे, हा रोडचाच विषय नाही साहेब. आता जे आपले अंतर्गत रोड आहेत त्यांना आता तुम्हाला मी नेतो
यांच्या गाड्यांमुळे खड्डे पडलेत. अजून शासनाचा निधी अगोदरच मिळत नाही. शहापुनी टप्प्याटप्प्याने गावची विकास करतोय, पण या 35 टन गाडीनी रस्ते टिकत नाहीयेत. आता 4-4 महिने झाले रस्त्याचं काम करून, आणि त्याच्यावरून जर गाड्या आणल्यानंतर ते रस्ते खराब होते. त्याला आम्ही रिक्वेस्ट केली होती तू का बंद कर म्हणून, पण ते म्हणले होते 12 तारखेपर्यंत आम्ही हे करतो. पण 12 तारखेनंतरही त्यांची ते गाड्या आल्यानंतर सकाळी लोकांनी मला सांगितलं का असं असं विषय तुम्ही गाड्या अजून चालूच आहे का? हा, त्याच्या ऑर्डरच्या गाड्या येतातच ना. का हो, तुम्ही म्हणले 12 तारखेपर्यंत नंतर बंद केल्या. इकडे या ना भाऊ, काही तर काय भांडणं होणार होती. या. भांडणाचं नाही काही. 12 तारखेनंतर म्हणजे ज्या गाड्या प्रायव्हेट मी बाहेरच्या बोलत होतो ना त्या बंद करतो, आणि माझ्या वैयक्तिक म्हणजे जी माझ्या ऑर्डरला येते एखाद दिवशी आठवड्यातून किंवा महिन्यातून 2दा ती गाडी वैयक्तिक मी धुतो म्हणलं तेवढा, आणि तो प्रॉब्लेम आहे तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. असं एवढं जर गावकऱ्यांचा विरोध आहे तर तिकडच कुठेतरी हायवेला वगैरे धुवून आणायचे ना. हो, ते नियोजन चाललं होतं, पण आता विषय काय, या पावसामुळे कुठं नियोजन लागा नाही. मग पाऊस आहे म्हणून तर उलट कुठं बी धुता येते ना. अहो साहेब, गाड्या गुत्तात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. हो, मग आता इथं एवढं सगळे रस्ते खराब होतात, तुमचा गावागावामध्ये वाद होतो, मग ते गुतलं म्हणजे तुमच्या फायद्यासाठी सगळं गावकऱ्याचं नुकसान करायचं, रस्त्याचं नुकसान चुकीचं आहे. करायचं. बरोबर आहे तुम्ही जाणार नाही रोडनी, जाणार आहे ना. एवढंच पण साहेब ऐका ना, आता माझं मी रितसर सांगू का तुम्हाला, हे माझ्या गाड्या 1 महिन्यापुरते चालू होत्या. इथून माग जी रोडची कंडिशन होती का, आता माझ्याकडे तो व्हिडिओ नाही, मी व्हिडिओ काढले होते गेल्या वर्षीचे. एक जण अक्षरशः त्या रोडला पडलाय आणि मृत्यू झालेला आहे. त्याची बाईट माझ्या भावाने स्वतःने दिलेली. काय आहे ते? मग हे सगळं आहे का नाही? मग आता परत एक पण ऐका ना, तिकडे तर माझ्या गाड्या पण जाते ना. आणि आज रोजी माझ्या मक्कत गुडघाभर पाणी होतं 2 दिवस, मी काढून दिले. तिथं कोणी लक्ष दिलंय का? त्याची मी कंप्लेंट केली नाही. काय जाऊ दे, गाव आपले सगळं आपलंय. या रोडला खडी राहिली नाही, तुम्ही आता बघितलंय. आता इकडनं माझी एकच गाडी गेलेली कालची, एवढंच मी मान्य करा आणि दाखवून द्यावा. इकडून माझ्या जर रोज गाड्या चालू असेल ना तर मी म्हणन ही पैंजारण साहेब. बरं, आता कसा मार्ग काढायचा? आता कसं नाही, इथं मी कॉन्क्रीट टाकून एवढं काढून देणार आणि साईड पट्टी भरून देणार. ही नुकसान झालेली मी मान्य करतो. आणि हे ऑलरेडी म्हणतात तुम्ही गाडी लावली तिथं स्पिचिंग होतं. आज 4 वर्ष झाले आम्ही संध्याकाळचं रोज वाड्यावर बसायला असतोय, तिथं स्पिचिंग काहीच नव्हतं. हे म्हणतात पिचिंग होतं, तर ते पिचिंग नव्हतं, हे मी मान्य करतो. आता परत तुमची गाडी आल्यावर नाही येणार काय आता, तर ते म्हणतात परत गाडी येणार नाही. नाही, त्यांनी गाड्या जर नाही आणल्या तर प्रॉब्लेमच नाही काही. मी त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे हायवेला पुढे गाड्या धुवून घ्या. काय माहिती का, वैयक्तिक यांचं म्हणणं सांगतो तुम्हाला. तू तुझ्या हद्दीत गाडी धुव, म्हणजे माझ्या हद्द कुठे, रोडच्या तिकडनं माझ्या हद्द आहे. हे म्हणतात तू तिकडे काय करायचं ते कर, इकडे गाडी धुवायची नाही. म्हणजे यांना तिकडून गाडी मला धुवून द्यायला अलाउड आहे, इकडून गाडी धुवून द्यायला अलाउड. मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, मी माझ्या हद्दीत धुतो, त्याच्यात काय वाद नाही साहेब. पण विषय असा आहे यांचा. नाही, माझं म्हणणे त्यांनी वैयक्तिक काय सांगितलंय त्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही. आमचं म्हणणे ग्रामपंचायतीचे जे नुकसान होते त्या संदर्भात रस्त्याला खड्डे पडलेत आणि लोकांना यायला जायला त्रास होतो. खडी उघडती गाड्या मोठ्या जाऊन, तर त्यांनी त्यांची गाडी तिकडेच बाहेर जावी हायवेला कुठे बी. ते मान्य केलं त्यांनी. मग काय हरकत नाही, त्यांनी जर मान्य केलं तर आमचं काय विषय नाही. त्यांनी बाहेर गाडी धुतल्यानंतर काय हरकत नाही आम्हाला. गाडी ना सर महिन्यातून 2दा नाहीत, गाडी 2 ते 3 दिवसाला रोज असती. आम्ही आज दिलता यांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी मेंबरला पण दम दिलाय. आम्ही सांगाय गेलो का आम्हाला सांगितलं जातं तुमच्या वस्तीतल्या लोकांना काही त्रास नाही, तुम्हालाच का त्रास आहे. मग वैयक्तिक कोणाला त्रास आहे त्यांनी मला येऊन भेटा, तू ही लायकी नाही, तू इथं बोलायचं नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला पण दाखवतो तुम्हाला ग्रामपंचायत. ते ठीक आहे, ते दाखवा अतिक्रमण, परंतु का तुम्ही असं येता जोरावर मी आजपर्यंत कुणाबरोबर आलो नाही साहेब. पुढल्याची बोलण्याची भाषा जशी असेल तसं आपण बोलणार. तुम्ही माझ्या संग गोडीने बोलले, मी तुमच्या बरोबर कसं बोलणार आहे गोडीने? तुम्ही जर उगरी माझ्या बरोबर बोलले तर मी कसं बोलणार आहे? उगरीनेच बोलणार आहे ना मी. कोणाला बोलतात का? ऐका, समोरून पहिला प्रेशर डायरेक्ट आणतात, तुला कळत नाही का, असं तसं बंद करतो. अरे पण तुला अक्कल नाही का? ही कुठली बोलायची भाषा साहेब? हे डायरेक्ट आरोप करतात, शिवी देतो असं म्हणतात. मी शिवी दिलीच नाही याला, पहिली गोष्ट. आणि शिवी दिली असेल तर यांनी क्ल्यू दाखवा मला का यांनी मला शिवी दिली. मध्ये कसला व्हिडिओ काय शिवी देण्याचा दाखवा ना म्हणा. का आहे का व्हिडिओ वगैरे काय? व्हिडिओ नाही. त्यांचा भाऊ आहे ना आता इथं आहे ना, हे बोलले तेव्हा त्याला बोला. आताचा व्हिडिओ आहे, आता सगळे ग्रामस्थ जमले होते तेव्हाची व्हिडिओ आहे आमच्याकडे. आता झालं हो, का? आत्ता झालेलं. तुम्ही म्हणतो काय वाकडं करायचं तुम्हाला करा, मी इथंच गाड्या धुना. असं नाही ना साहेब, पण मी मान्य केलं नाही, इथं धुणार नाही. पण माझ्या काहीतरी दाखवते.
तुमची गाडी का तुम्ही गाडी धुवायला आणताय ना आणि वैयक्तिक पैसे मागताय. ठीक आहे, ते व्हिडिओ पाठवा. ठीक आहे, आता याच्यातून आता हे सगळं काय जुनं काढून अजून वाद होईल. तसंच चालू इथं बाकी त्या काही नाही. माणसाने आता मान्य केलं की साहेब, मी इथून गाड्या आणणार नाही मी परत. ग्रामपंचायतला एक पत्र दिलं मागच्या 8 तारखेला. ग्रामपंचायत सदस्य तिथं समोर उभे आहेत, त्यांना विचारा. त्यांच्याजवळ पत्र दिलं होतं मी. साहेब केलंय ना 12 तारखेला बंद. मॅडम केलंय ना मी 12 तारखेला विनय केलं नाही तुमचं का? काय नाव आहे ताई? तुला मी काय माझं बोललो नाव रेश्मा जितेंद्र फुलोडे. तुम्ही कोण आहेत? ग्रामपंचायत सदस्य आहे. मग तुम्ही पत्र आलो काय केलं? पत्र नव्हतं पत्र आलं होतं. आलं होतं यांच्याकडं, पण दादांनी ते सबमिट नाही केलं तर काही गोष्टींमुळे. पण दादांचा फोन आला होता, माले दादांचा, तर मला म्हटलं ते 12 तारखेपर्यंत मी चालू ठेवतो आणि ते पुढे बंद करतो. तर मी म्हटलं मग ते रस्त्याची नुकसानीचं काय? तर ते म्हटले मी ऑलरेडी सगळं क्लिअर करून देतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मग याच्यावर ही गोष्ट थांबली होती, पण आज पुन्हा ती सुरुवात झाली. काल कधी गाडी आली होती काय? मी दुसऱ्या एरियात राहते, पण माझा वॉर्ड आली का आहे गाडी काल? काल आली होती काल गाडी आलती असं ना ग्रामस्थांचं म्हणणं. ते आता काय पर्सनल विषय म्हणजे काय भाऊ नक्की? पर्सनल म्हणजे माझी ऑर्डर असेल तर मी गाडी बोलवतो धुवायला आणि ती माझ्या ऑर्डरवर खाली होती. हा, पण आता हे बघा, तुम्ही अगोदर 12 तारखेपर्यंत बोलले होते हो बरोबर? पण ऐका ना, आता परत तुम्ही म्हणशाल साहेब, उद्या पण मी परत तुम्हाला personal तेच बोलू सांगितलं शकता. मगाशी सुद्धा का ज्या प्रायव्हेट गाड्या मी दुसऱ्या बोलत होतो ना त्या बंद केल्या मी 12 तारखेनंतर, आणि त्याच्यानंतर 15 दिवस तर स्टॉपच होतं. त्याच्यानंतर परत माझी ऑर्डर आली, मी ती गाडी इथं धुवायला बोलवली. परत आता येणार नाही ना? आली तर एखादी नाही करणार, ठीक आहे नाही करू दे यांनी ऍडजस्ट. पण मला साहेब यांनी एक म्हणायचे, हे बोलले तिकडनं करायचं तू चालू माझ्या जागेत. मग ते कुठंच नाही म्हणतायत, तुम्ही मग करा ना ठीक आहे, ऍडजस्ट. करतो मी ऍडजस्ट. चला ठीक रस्ता आहे. खराब झाल्यावर काय तुम्हाला पण अहो, जायचं. साहेब रोड माझ्या गाड्यांचं फक्त कारण झालेलं आहे. तुम्हाला हा, ते ठीक आहे कांदळी ना, आता तुमच्या गाड्यांचं कारण झालं, पण तुमच्या गाड्यांमुळे नुकसान होतच ना. होतंय मी मान्य करतो, पण माझ्या गाड्यांचं कारण असं झालंय का अख्ख्या रोडचं वाटोळं झालेलं आहे. ते फक्त माझ्याच गाड्यांनी झालेलं नाही हे मला म्हणायचंय. तुम्ही इकडे जाऊन बघा, तुम्ही आलेत गाडी कशी चालवायला आहे दादा, हाय का नाही? माझ्या मक्कद आता 2 फूट पाणी होतं कालपर्यंत, त्याचं कुणी काळजी घेतली का? हा, ते नाही दिसत कुणाला. काय बोलणार तुम्ही? ते म्हणतात का फक्त हा? मला टार्गेट केलं जाते, बाकीचे target रस्ते नाही, खड्डे target. त्याचं काय? टार्गेट रस्त्याचं खड्डे म्हणजे साहेब या रोडच्या आता आपण अहो, हे एवढ्या दिले वेळा कंप्लेंट केली, मुरुम किती टाकतात साहेब, एवढा मुरुम टाकतात. तुम्ही आता बघा येताना मुरुम किती टाकलाय रोडला. हा, सरपंच बाईला फोन केलता मी त्या दिवशी, माझा फोन सुद्धा उचलला नाही. आम्ही वैयक्तिक खर्चानी लाईटी टाकल्यात वाघाच्या प्रॉब्लेम मुळे साहेब. याला आहे ना वेगळं दिलं जाते. आमचा वेगळं- फक्त वेगळं इथं आहे ना, नाही. आम्ही माझा त्यांना जो problem 3 ते 4 वेळा समजून सांगितलेलं आहे का आमचा रस्ता म्हणजे हा जो रस्ता येतो ना सगळ्यांना जायला यायला लागतो. तुम्ही जर पुढे गेले ना असे मोठे खड्डे आहेत, तुमची गाडी सुद्धा चालणार नाही, एवढे मोठे खड्डे आहेत. यांचं काय नाव आहे? महाले महाले भाऊ. आकाश महाले. बोला सर. आता जे एवढे तुमच्या गाड्या मोठ्या असतात, हो खूप मान्य आहे त्याचं मला. वजन असतं. हो एक काम करा, हम्म. आता ते काय खड्डे आहेत का काय, तू आता उकरायचा विषय नाही परत. त्या मोठ्या गाड्यांमुळे अजून खड्डे पडतील. ती जी खडी आहे ना, आता ती काय पूर्ण डांबरीकरण केली दिसत नाही, ती निघल. हा मग बरोबर तुम्ही आहे ते ना. परत बंद करा ना. आणि जर नाही मी धुवायचं बंद तर करतो, tractor पण ने आणा. ऐका ना, बंद करतो मी, हं. पण माझ्या विरोधात नका ना चालू, मला हे म्हणायचं. विरोधात म्हणजे काय राजकारण आहे का? चालतात बोलतात, अहो लय बोलतात. काय बोलतात? हा? काय बोलतात सांगा ना, कोण अहो बोलत? पण समोर बघा, आता मी काय म्हणते, अख्ख्या गावाने अख्ख्या आळीने माझ्या पुढे यायला पाहिजे होतं. आकाश तू हे बंद कर, आम्हाला हे जमत नाही. याच्यात फक्त 2 जण पुढे आहेत. साहेब मला हे म्हणायचे, दोघांनी दीपक गुंजाळ आणि हा संजू, फक्त 2 जण पुढे आहेत साहेब. ऐका हे म्हणतात हे बाकीची पण आलोय आम्ही. आत्ता आल्यात साहेब, मला हे म्हणायचं. तुम्ही लेट आलेत साहेब, तुम्हाला यायला लांबून यायचं होतं, तुम्ही लेट आलेत. इथं अख्खी वस्ती जमा होती. इथं आम्ही जवळजवळ 1.5 तास झालाय आम्ही उभे आहे तुमची वाट बघत. सगळी वस्ती आता शेवटी काय होतं, शेतकरी कुटुंब आहेत, सांगा ना, प्रत्येक एक जण जण त्याच्या सांगा. कामाला समजा मी तुम्हाला एकटा सांगायला आलो, तुम्ही ऍक्सेप्ट करणार आहे का? ज्यावेळेस 10 जण येतील त्यावेळेस हा बा ठीक आहे, खरंच चुकतंय आपलं, किंवा आपण बंद करायला पाहिजे, हे दोघच मला फोकस करतात. हा काय करतो, यांना त्रास देतो फोन करून सारखं, गाडी आली का, गाडी आली. मला घाबरत असतील बाकीचे लोक. मला घाबरे, मी काय वाघ नाही कांदळी. हा? बरं का घाबरतात, आणि असं हेंचा आरोप आहे, माझं नाही. का घाबरतात ते सांगावं ना मग त्यांनी. ते म्हणतात धावून जाता किंवा एक कोणी धावून गेले? आतापर्यंत आलोय मी, माझ्या गाडी पशीच उभं आहे. ठीक आहे, आता ठीक आहे, चला. असू दे आता. त्यांच्या सांगण्यानुसार साहेब त्यांनी सांगितलं रस्ता खराब आहे. हा फक्त कांद्यातला एवढा एकच रस्ता राहिलाय, बाकी सगळ्या ग्रामस्थांना विचारा, सगळ्या रस्त्यांवर निधी पडलेत. फक्त या पावसामुळं काम राहिले. आणि ह्या रस्त्याचं सुद्धा आम्ही पाठपुरावा करून हे केलेलं आहे. थोड्या दिवसात याचं सुद्धा काम होणार आहे. आणि यांनी सांगितलं पाणी, तर आम्ही हा रस्ता करणारच आहे ग्रामपंचायतीच्या वतीने. पण या दोन्ही बाजूने यांनी गटर काढून द्यावा, त्यावेळेस यांच्या वावरांनी पाणी राहणार नाही. व्हिडिओ घेऊन चला, माझी जागा काय लांब नाही, बाबळी पशी जागा आहे. हाय असं जाऊ, माझ्या इथं वडा किती सोडलाय मी, हे बघा.
तिकडनं वावर माझं खाली आहे रोडच्या. हे सर्वांना म्हणतात, सगळ्यांनी सर्वांना गाडी काढून हा, द्यावा. सर्वांचं सर्व हानी नाही राहणार आहे. सगळ्यांनी काढून द्यावा. आणि या कांद्यात भरपूर कामं झालेली आहेत. फक्त हा एवढा एक रस्ता राहिलाय आणि तो थोड्या दिवसात होईल. विकास कामं तशी भरपूर झालेली आहे कांदळी गावामध्ये. जुन्नर टाइमच्या वतीनं दोन्ही लोक समोर असल्यामुळे दोघांचंही म्हणणं जाणून घेतलेलं आहे. रस्ता काही खडीकरण झालेला आहे आणि याच्यामध्ये आता या भाऊंचं काय वाळूचा व्यवसाय आहे आणतात, आता पोटा पाण्यासाठी करतात, परंतु या अवजड वाहनांमुळे इथली जी खडी आहे ती बाहेर यायला लागलेली आहे. जागोजागी खड्डे पडतात. इथं आता समजा धुताना गाळात गुतली तर हे असे खड्डे पडतात. त्यामुळे ह्या गावकऱ्यांचा एक राग होता आणि यांचं बी आता असं म्हणणं, यांनी बी समजूतदारपणा दाखवलंय. त्यांचं असं सांगणं आहे की यापुढे मी आता काही या ठिकाणी काही गाडी आणणार नाही, तिकडूनच आणायची ती वाहतूक धुवून गाडी घेऊन येईल अशा पद्धतीने हा मार्ग मिटलेला आहे. आणि उपसरपंच साहेबांनी असं आश्वासन दिलंय का जो काही एकच रस्ता आहे त्यातले खड्डे तातडीने भरण्यात येईल किंवा त्याची आता निधी पण पडलेला आहे वाटतं, त्याची डागडुजी होईल. तर अशा पद्धतीने या गावचा हा प्रश्न सुटलेला आहे. साहेब एक विषय असा होता, आता फॉर एक्झाम्पल गावामध्ये कोणाच्या तरी बंगल्याचं काम चालू आहे, तर त्या बंगल्याला 30 एक ब्रास वाळू येते, तिथे येऊ शकते ना, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. हा येते, हो येऊ शकणार, येणारच. हो. नाही. ते त्यांचं म्हणणं काय आहे का त्या गाड्या काय येतात, त्या गाड्या माझ्या गाडीला तुमचा विरोध काय? रस्त्यांचं जर साहेब वाटून व्हायला लागल्यानंतर लोक विरोध करणार ना. मला माझा विरोध हा आहे का माझ्या गाड्या येतात, बाकीच्या पण गाड्या येतात, तुम्ही त्यांना अडवताय का? माझ्याच गाड्यांना का अडवताय? बाकीच्या गाड्या अडवत नाही. सायलेंट केलंय का नाही? बाकीच्या गाड्या किती 10 टायर असतात, 14 टायर एवढं 16 टायर नसतात. बरं, माझ्या गाड्या अंडरलोड असतात साहेब, आजही मी काट्यावर घालायची तयारी, माझ्या घरीच सर रॉयलिटी आहे. अंडर रोल म्हणजे गाडीचं ते हे गाडीचाच अंडरलोड असतो. या 12 टायर आणि 16 टायर मध्ये फरक आहे ना भाऊ. 16 टायर म्हणजे लोड मेंटेन असतो ना साहेब. ऑलरेडी हायवानी जे रोड दाबतो ना तो 16 यांची टायर 4 road- ब्रासची गाडी ती तुमची 10 ब्रासची ती. हा ठीक आहे, मी ते मान्य करतो. साहेब, तुम्हाला एक सांगतो, आता इकडनं आहे ना रोडचं काम झाल्यानंतर गाड्या इकडनं बंद झाल्यात, पण 2 दिवस बघतोय मी इकडनं आनंदनगर रोडने त्या रस्त्याचं काम साहेब आत्ताच झालंय जस्ट, तुम्ही पाहायला येऊ शकता. आमचं ऐका ना, रोडचं काम आत्ताच आता झालं. तुम्ही काय करता, व्यवसाय तुमचा वारंवार वाहतूक आहे आणि समजा काही लोकांची आले विटांची गाडी वगैरे, काय हरकत नाही, माझी काय हरकत नाही साहेब, मी कुणालाही काही बोलत नाही. त्यांची काय हरकत नाही. मला एकच म्हणायचं नाही, साहेब, पण हे ह्या मला रस्त्याला का ह्या गाड्या अडवताय? कायमस्वरूपी थांबल्या पाहिजे. तुम्हाला का अडवतात का तुमची ठीक आहे. गाडी जास्त जड आहे, 16 टायर आहे, ते काय म्हणजे मोठी आहे. हा, ठीक आहे. हा? ठीक आहे, त्याच्यात ठीक आहे. वजन जास्त आहे. तुमची ठीक 4 ब्रास तर कोण अडवणार आहे? मोठी गाडी आहे, आणू नका, चालतंय ना. एवढंच म्हणणे त्यांचं. ते कुठं म्हणतात तुम्ही धंदा करू नका मोठ्या गाडीने, तुम्हाला मान्य आहे काय होते ते. हा, मान्य आहे ना. हे चुकीचं आहे. इथं ते बंदच झालं पाहिजे. तुम्ही बाहेर, मी काय म्हणतो ऐका ना रोड सोडून मी गाडी धुतोय, हे फुटलंय, मी साहेब. मागे बांधणी केलेलं आहे. मी काय म्हणतो, आता आपलं घर आहे, तुम्ही ते तुमच्या घराच्या समोर पण धुवू शकता ना. तुम्हाला व्यवसायच करायचा आहे ना, उद्या मला डेअरीचा व्यवसाय करायचा, मी घराच्या बाजूला राहून तो व्यवसाय करू शकतो ना. आता काय विषय आहे का मोठ्या गाड्या आणायच्या नाहीयेत, हो. संपला विषय इथून ना. पुढे गाड्या नाही ज्या आल्या पाहिजेत. मोठ्या जास्त टन आहे, समजा 10 ब्रासची गाडी असेल, 4 ब्रासची असेल तर काय हरकत आहे आणि तुमची डेली गाड्या आहेत धुवायला, नाही तर चुकीचं आहे, त्या पण आल्या नाही पाहिजे. साहेब, माझी वैयक्तिक ऑर्डरची ती मी धुवायला आणू, 4 ब्रशची आणू शकतो ना, रॉयलिटी असेल तर काय प्रॉब्लेम आहे? समजा माझ्या वैयक्तिक अहो, एकदा कामासाठी गाडी जाणं वेगळं, सारख्या वारंवार येणार नाही याची गॅरंटी मी घेतो ना साहेब. साहेब, वारंवार आतापर्यंत येणार नाही. आतापर्यंत इथून हजारो ब्रास वाळू धुवून गेली, गाडी वारंवार येते, म्हणूनच तो रोडचा प्रॉब्लेम होतोय, खचला जातोय. हा. त्याला जर वैयक्तिक कुणी नडायचं असतं तर कधीच कुणीतरी तक्रार केली असती तहसीलदारांना. धमकी इथून आलती, मागं. मी डीबीओला सांगेन, धमकी पण आलती. ते बोलतं रागात माणूस. हा, मग रागात मी नाही म्हणत का हा, बघून मग गेला असं ठीक आहे ना, की. मग त्यांनी पण ते एक्सेप्ट करायला पाहिजे ना. ठीक आहे, आता काय करा, ज्या व्यावसायिक गाड्या नका आणू द्यायला, असं त्यांचं म्हणणं आहे. तिकडून आणा धुवून तिकडे पास करा. काय होतं साहेब, एक रोड होती नाही, बरेच वर्षातून हे रोड झालेले आहेत. 20 वर्ष रोड होत नाही साहेब, आणि ठीक आहे. झाले तर अशी अवस्था होती. अजून काय बोलायचं नाही ना. ते अतिक्रमण दाखवतो, चला ना रोड मधलं, चला. हा, दाखवू आपण हा, जाऊन. चला. ठीक आहे, आता या अशा पद्धतीचं इथला विशाल, तुला विषय बोलायचं का आम्ही केलाय. अतिक्रमण? नाही बोलायचं हो, नाही, नाही. माझ्या वैयक्तिक. ए, बावडे, थांब जरा. हा, बोल. मला काय म्हणायचंय, ते जे खड्डे पडलेत ना ते पण ते पण करून करून घे. ठीक आहे, मी ते हा, adjust करतो, पण ते अतिक्रमणाचं आहे, ते दाखवतो ना. दाखवू शकता तुम्ही. हा, मग जे माझ्यावर प्रेशर आहे ते मी दाखवू शकतो ना. आता नवीन कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं आहे, तिथून पुढे जे रस्त्याला जे खड्डे पडलेत गुडघ्यात के खोल, ते पण दोन खड्डे आहेत, ते मी भरून दोन देतो. नाही, तिथून पुढे सगळे खड्डे पुढे बुजवायचे. खड्डे आहेत. चला, तिथून सगळे पुढे तिथून पुढे सगळे खड्डे बुजवायचे. मी तुम्हाला त्या खड्ड्यांपाशी नेऊन दाखवतो, ते ग्रामपंचायत बुजणार नाही. ते पण मी बुजतो, या रोडचं सगळ्यांनी बुजून घ्यायचं लगेच. लगेच. मी हे बघ आता गाडी आपण आहे ना, ग्रामपंचायत एक मिनिट मार्फत थांब. मुरुम टाकलेलं आहे, आपण पण पुढं. पावसामुळं मुरुम राहत नाही.
राहत नाही त्याला आम्ही काय करू शकतो? आपण माझे तुझ्या खड्डे गाड्यामुळे तुम्हाला समोर दिसतात. अरे माझे खड्डे समोर दिसतात, तुम्हाला त्यांचे नाही दिसती का मग? तुझ्या गाड्यामुळे झाले ते खड्डे एवढे तुम्हाला जाऊ द्या, विषय नका वाढू. माझा अशी रिक्वेस्ट सगळ्यांना. खड्डे बदलून द्या. तुम्ही वैयक्तिक करताय मुरुम टाकतील, ऐका ना. जाऊ दे. तिकडे टाकून दे. काल विषय मिटलाय ना, इथलं जे काय आहे ना किरकोळ ते करून देत आहेत. इथलं नाही सगळेच पण कसं ते करतील? रस्त्याचे पण तिथले खड्डे करून देतो, बदलून द्या. माझ्या मक्कात पाणी गेलंय ते क्लिअर करून द्या, लगेच ते पण क्लिअर करतो. चल साईड गटाराला तुम्ही जागा द्या. पुढं माझ्या वेळेचा अख्खा वाडा आहे, चल तुला दाखवतो तुझ्या बाजूने आहे किती. का? लोकांनी किती काढले. वन साइड वाडा आहे, दुसऱ्या साईडनी गटर नाही. मला असं एवढं कळतंय, दोन्ही बाजूनी ऐका गटर ना, दिलं पाहिजे. त्यांनी म्हटलेत का मी इथं व्यावसायिक वाहन ती वगैरे आहे ती आणणार नाही, हे मान्य केलं. ऐका ऐका ऐका. विषयाला ते वळण जिथं द्यायचं जिथं तो खड्डे, वेगळं. ऐका ना, आणणार नाही म्हटले ना ते आता. आणि त्यानंतर जे काही खड्डे पडले ते बुजून देतील. आता जर तुम्ही म्हणले अख्खे गावचेच खड्डे करून द्या, गावचे त्याच्यावर नाही वाद म्हणत होईल मी, ना. गावचे म्हणतच नाही साहेब मी. ऐका ना, गावचे तेच म्हणतच म्हणतोय. नाही, गावचे ग्रामपंचायत बुजविती खड्डे. ते करून द्यायला तयार आहेत ना. पण त्या खड्ड्यांची अवस्था तुम्ही पाहा साहेब, आमची ग्रामस्थांची अहो, एवढीच ते ज्या म्हणतात साईडनी ना, यांची गाडी येत हो. होती ना, त्याच रस्त्यात सांगतो टाकून मी दे ना फक्त. मग काय बाकी असेल नाही ते. दुसऱ्या देतो मी गावाला टाकून, त्याच्याबद्दल वाद नाही, पण साहेब इकडे दूध घालायला जाता येत नाही आम्हाला, त्याचा काय विषय घ्यायचा आम्ही. तुम्ही काय करा? अतिक्रमण केलं ना, अतिक्रमण माझंच आहे. यांनी पण इथं अतिक्रमण केलं, ते काढावं. वाळ एवढा एवढा केलाय, मी लगेच जेसीबी लावतो. आता वरतून गटर खांडून द्यायचं, मी लगेच जेसीबी साहेब, लावतो. माझी रोडला माझी कुठंच अडवणूक नाही, कुठंच. इथून तर तिथपर्यंत माझं वावर आहे त्या डीपी पर्यंत. अर्ज द्या ना, माझा अर्ज द्या गावात रिक्सर. मला हे करायचंच नाही, मला एक म्हणायचे, मला हे करायचंच नाही. पण माझ्या विरोधात सह्या घ्यायच्या, एवढं म्हणायचं. वस्तीच्या लोकांनी सह्या घ्यायच्या आणि मला अतिक्रमण काढायला लावायचं. मी 14 नंबर पासून नदीपर्यंत सगळ्यांचं अतिक्रमण काढायचं. मी काय म्हणते, मला वैयक्तिक कोणाला नडायचं नाही, माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कोणाला काय बोललो, फक्त मला नडू नका. 72 सालामध्ये जो आळ होता तो आता पाहिजे. 72 सालात जो आळ होता तो आता पाहिजे, हा म्हणतोय ना तसं. 72 सालापासून तो आता पाहिजे आणि यांनी करून द्यावं. रस्ता निघून जाईल, माझं कसं काय येते? तुमचा रस्ता निघून माझं कसं काय काढतोय? माझं कसं काय? सगळ्यांचं काढायचं. हा, 14 नंबर पासून काढा. हो, ऐका. वैयक्तिक विषयावरती कोणी यायचं नाही. त्याला आमचं फक्त विषय काय होता इथला? आमचं किरकोळ विषय होता. किरकोळ तुम्ही आता विषय. वाढ- किरकोळ नाही साहेब, यांनी लय वर नेलाय हा विषय, बाकी नाही काही. यांच्या धमक्या थोड्या नाही, यांना किती प्रेशर दिलाय. सारखं फोन करायची, गाडी आली का? माझ्या गाडीची रितसर रॉयल्टी हा म्हणतो डिबोला सांगेल. हा, ही कुठली धमकी साहेब? मी कस काय घाबरतो? माझ्या गाडीची रितसर रॉयल्टी रॉयल्टी नव्हती. जाऊ दे आता, काय रॉयल्टी एवढं काय? नाही ते सांगतात तेव्हा मी त्यांना सांगतोय. विषयावरती यायचं काय कारण नाही कोणी. जे आमचे जे जर मी नुकसान झालं- स्थानिक आहे, मी जर बाहेरून येऊन धंदा करीत असेल तर मला बिंदास आडवा. आता ते मान्य केले त्यांनी, खडे ते मुरुम टाकून देत आहेत ते भाऊ. काय आहे? त्यांचं काय आता व्यावसायिक वाहन बंद करताय. रॉयल्टी भरणं म्हणजे असं नाही का तुम्ही ग्रामपंचायतच्या अंडर जेवढे रोड आहे लोकांचे म्हणजे अहो, वाहतुकीचे- ते मान्य केलं ना, ते खराब साहेब, झालंय. असं असतं का? रॉयल्टी नसल्यावर मी ग्रामपंचायतीच्या अंडर गाडी आणू शकत नाही? पाटील या तुम्ही, एक मिनिट या ना. माझ्यासाठी काय नका होतंय बोलू, माहिती का? मुद्द्याचं बोला. विपर्यास होतोय. रॉयल्टी अलाउड नाही का? रॉयल्टीची गाडी आतमध्ये फिरवाय गावात? पण सारखं सारखं फिरवू नये का? नाही रस्ते खराब नाही आले पाहिजे. अहो, त्यांनी मान्य केलंय का परत आणणार नाही ती गाड्या? साहेब, पण 72 काळापासून 14 नंबर पासून तर आंबेवाळापर्यंत जेवढा मोठा वाळ होता तेवढा सगळीकडे मोठा करायचा. मी माझं घर लगेच जेसीबीने पाडायला तयारी. हे करणार आहे का ते रोड मोठा सगळीकडे? तो वाळ करणार आहे का रुंद? राहू दे विषय. त्याचं काय असेल नाही, अरे ते सांगतोय. बोलले ते. हा, त्यांनी अर्ज द्यावा, त्याला मी उत्तर देतो. अर्ज द्यायला साहेब, मला हे वैयक्तिक कोणाला नडायचं नाहीये. मला जर अर्ज द्यायचा असेल ना, यांनी वैयक्तिक कसा दोघात अर्ज केला? सपोर्ट विषयच नाही ना. तू काय म्हणला 72 काळापासून वडे मोकळे करायचे, बरोबर आहे. करायचे. पण 72 सालात आहे ना वडे होते, वडे हे रोड काढून टाका. काढा ना. यांचं म्हणणं रस्त्याचं आहे, हेच काय म्हणतात रस्ते काढून टाका 72 सालापासूनची. मग यांचा रोडचा प्रॉब्लेम आहे, हे काय करायचं आम्ही? हा काय करायचा? रोड आमची गाडी आल्यावर यांना प्रॉब्लेम आहे, मग हेच आता रोड काढा ठीक आहे ना. म्हणतात आता ऐका ना, एक विनाकारण विषय वाढत चाललाय. ऐका वाढत ना. नाही साहेब, यांनी दोघांनी प्रेशर जो दिलाय ना तो डोक्यावरून गेलेला आहे. बरं, यांना मी रितसर सांगितलं तर माझी रॉयल्टीची गाडी आहे, तुम्हाला काय करायचं ते मी गोडीच. बरं, दीपकला 4 वेळा फोन करून सांगितले, दीपक तू एकटा बोलू नको मला. हा? तीनदा आहे ना, बरं. तीनदा समजून सांगितलं होतं त्यांना. त्यांनी पण मान्य मी करावं. नाही, तीनदा 12 सांगितलं गाड्या होतं. कमी नाही केल्या का? त्याच्यानंतर सुद्धा गाड्या चालू आहेत अजून. माणूस नका अरे, करू. केल्या माझ्या वैयक्तिक ऑर्डरच्या गाड्या चालू, मी हे पण सांगतोय. मी म्हटलं बंद होतं, केल्या, मग पार नाही बंद केल्या. रस्त्याचं वाटोळं झालं नाही पाहिजे. तू म्हटलं होतं रस्त्याला काहीच त्रास होणार नाही. आमची काय आता बोलला एवढं आमची पण ग्रामस्थांची एकच एक मागणी मिनिट आहे. ऐका. काही हाय जे वाळूच्या गाड्या आता इथं धुवायला येतात ह्या कायमच्या बंद झाल्या पाहिजे. आम्हाला काय अडचण नाही. अहो, ते ऐकलं ना त्यांनी. आता काय विषय मग ते आहे? झालं साहेब. हा एवढा पण बोलतोय, हा काय बोलला माहिती का? तू तुझ्या हद्दीत काही पण कर, इथून इकडे आमच्या रोडला काही नाही करायचं. ही कुठली बोलायची भाषा? हा वैयक्तिक याचा प्रायव्हेट रोड आहे का? मला एक बोलायचं, याचा जर प्रायव्हेट रोड असेल ना याने बिंदास बोलावा. ठीक आहे, मी अख्ख्या आळीचा मान्य करतो, पण हा याचा वैयक्तिक म्हणणं काय होतं? याला आहे ना, मुरुम टाक. हा आहे ना तिकडे आमच्या त्या वार्डचा हद्दीत काय सदस्य आहे करायचं बघा, ते हा कर. विनायक गुंजा.
हा? हा जर गेला ना तिच्या डायरेक्ट धावून जायचा. कोण आणि- विनायक धावलोय का तुम्हाला आजपर्यंत सांगावा? असं बोलायचं सांग ना. धावलोय का? तो धावला नाही. विषय काय होता, हा? ज्यावेळेस यांनी माझ्याकडे तक्रार अर्ज केला ग्रामपंचायत मध्ये, त्यावेळेस आम्ही याला सांगितलं, लगेच आमचा विषय फोन पण केला, झाला त्याच्यासमोर ग्रामपंचायत मी मध्ये. फोन पण केलाय. हा काय म्हटला का माझी फक्त गाडी ना 10 ते 12 दिवस फक्त येणार आहे आणि 12 माझ्या तारीख 10-12 नाही 12 तारखेपर्यंत 12 तारखेपर्यंत येणार आहे आणि 1 हा 1 तारीख हा. होती बरोबर. हा. आणि त्यावेळेस तू काय म्हणला होता का मी आमचं हे संपत आहे, म्हणजे वाळूचं मुदत संपून जाती, मी काय परत काय गाड्या आणणार नाही आणि जी झालेली पण नुकसान तरी आहे, पण आम्ही हे clear आणत करून होते देतो. गाड्या, आता ते आणणार नाही ना. ऐका ना, मी माझ्या वैयक्तिक त्यांचं order ची काय गाडी म्हणणं आणतो. होतं का ते हे तुमच्या अंगावर धावून येत होते का उत्तर काय आहे? हा, याचं उत्तर दे. धावून नाही आला पण नाही. संपला विषय. काही पण विषय माहिती असा नाही. आहे, विषय असा की तो वाळूचा आम्ही याला सांगितलं होतं. हा काय म्हणतो, वस्तीत ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी वैयक्तिक येऊन मला भेटायचं. वैयक्तिक नाही, वैयक्तिक सगळ्यांनी अरे भेटायचं. पण झाले ना, आता मान्य केलं हा? त्या माणसानी. अहो, तुम्ही या जरा रेपाळे साहेब, तुम्ही सांगा शेवट. जाऊ द्या. आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यांनी वाळूच्या गाड्या इथं आणू नये, विषय संपला. तो काय म्हणजे तो गावाला तिथं काही दुश्मन नाही, पण रस्ते खराब होतात म्हणून त्यांची म्हणणे. एवढं डोक्यात आहे, गावात गेले, गावात धंदा करायचा नाही, एवढं त्यांच्या डोक्यात आहे साहेब, बाकी काहीच नाही. अहो धंदा करा तुम्ही, फक्त पण अवजड साहेब वाहन ऐका ना, अवजड वाहन म्हणजे मी माझ्या वैयक्तिक ऑर्डरची मी गाडी आणतो, यांना प्रॉब्लेम काय आहे? होतोय पण मी एकटाच आणतोय का? ते वारंवार गाड्या. बरं मी ऐका, मी गाडीवर ड्रायव्हर आहे, मग मी गाडी नाही आणायची का घरी? माझ्या घरी आता गाडी उभी आहे, मी गाडीवरती ड्रायव्हर आहे, मी गाडी आणायची नाही का घरी? तुम्ही तसं सांगा, मी रोडला गाडी सोडून येतो, जबाबदारी तुम्ही सगळी अहो, घेता. गाडी तुम्ही आणू शकता रे कमी. कोण म्हणते, कोण विरोध समजा भरलेली एका दिवशी ऑर्डर कॅन्सल झाली, त्या दिवशी काय करावं मला हे सांगा तुम्ही आता. मला याच्या उत्तर द्या. जमलं नाही साहेब, मुद्द्यावर बोलायचं. ऑर्डर कुठे कॅन्सल होती? वाळू होतेच भेटते ना. का इथे? नाही ऑर्डर भेटते, कॅन्सल मला होत सांगा, मी आणून देतो तुम्हाला. नका मला कोणाला सांगायचं नाही, ते वाळू नाही भेटत पण लोकांना. जरा समजा कॅन्सल झाली बायच्या नसतं काय करायचं मला मला फोन हे सांगा. करा, मी सांगतो लय वाळू लागेल. साहेब असं तुम्ही मी चुकीचं घेतो बोलू सर. नका ना, पण तुम्ही काय अहो, घेताय? का बनवी नका? तुम्ही काय चुकीचं होतंय बोलू बोलू नका. विषय असं आहे. हा? काय होतं, एखाद्या वेळी तुम्ही आणणार परत वाद होणार, हे माझं बोलायचं. वादाचा विषय नाही. बाकी काही नाही. सर त्यांना मान्य काय होतं तुम्हाला सांगू का? खरं सांगतो, त्यांनी नाही मानावा, फक्त वड्याच्या तिकडनं तुझ्या हद्दीत तुला काय करायचं ते कर. यांनी आत्ताही नाही मानावा, मी म्हणन ही त्यांची चूक आहे. ठीक आहे, संपला विषय. त्यांची ती चूक आहे. आता फक्त एवढं करा, गुन्ह्या गोविंदान राहा, मोठ्या गाड्यांमुळे खड्डे पडतात, हाच ठीक आहे, विषय, बाकी चालतंय. काही नाही. झालेले नुकसान फक्त आम्हाला ते क्लिअर करून आता द्या. म्हणलं ना जे ते, खड्डे पडलेले बोललो नाही. जे रस्त्याला खड्डे पडलेत ना, ते फक्त ते बुजून दे बाबा. ते तिकडे बुजून देतो, तू अख्ख्या रोडला माझ्या डीपीच्या तिथं मग बक्कत पाणी गेलंय ना, तिथं मुरुम टाकून दे, लगेच माझी गाडी चालू कर. पहिली गोष्ट म्हणजे ते एका खड्डे- मिनिटात मी माझी गाडी चालू करतो. ते बघ माझी तयारी. ग्रामपंचायतीच्या वतीने खड्डे बुजू, पण इथून पुढे गाडी आली नाही पाहिजे साहेब, आमचं हे म्हणणं आहे. विषय संपला. चला ग्रामपंचायतीच्या वतीने उद्या परवा आहे ना, बुजून घेऊ आपण. आता झालंय का हा? चला, गुन्हा. नाही नाही, माझ्या गाड्यांवरून यायला जर शुल्लक गोष्टीवरून प्रॉब्लेम येतोय ना, हा? लोडची कुणाचीच गाडी नाही आली पाहिजे ना. काय काय लोडिंगची गाडी कुणाची आली नाही पाहिजे ना. लोडिंग म्हणजे काय? वाळूची बिळूची हायवा फिरवा कोणाची असू दे, आता आली नाही ज्याला आता पाहिजे. मला घर बांधायचं तिची आली आम्ही हे काय म्हणतात, आली नाही पाहिजे कोणचीच गाडी. नाही, ते असं नाही म्हणत, ते म्हणतायत तुमच्या वारंवार गाड्या नाही आमची आल्या पाहिजे. आमची गाडी नाही आली पाहिजे वैयक्तिक. आम्हाला एवढं सांगा फक्त, आमची गाडी नाही आली पाहिजे का? इकडे जवळ आहे. हा जवळच आहे. माहिती माईक मला ती माईक लावा लागेल. मागे जायला लागत ती. नाही, मग परत मा- ते बोललो का परत जायला लागणार. त्यांचं काय म्हणणं आहे, तुमच्या हा. ज्या मोठ्या गाड्या असतात हा, ना, हा. त्यामुळे काय होतंय का खाली सुद्धा खडी ठीक वगैरे आहे, निघते. हा बरोबर आहे ना. मग कोणाचीच गाडी नाही आली पाहिजे का, असं मला म्हणायचं. कोणाची म्हणजे जे आता सारखं समजा माझी मला गाडी आणायची, मग मी आणायची नाही का? ते त्यांचीच बोला. हो या सांगा. पाळे साहेब यांचं काय म्हणणे बघा. अहो, एखाद्याला जर साहेब बंगला बांधायचा आहे, त्याची गाडी आली तर तो आमचं म्हणणं आहे वाळूची गाडी धुवायला नाही आणायची. द्वायचा इथं. विषय नाही, मी गाडी म्हणतो, मी ड्रायव्हर आहे तिच्यावरती, मी गाडी आणायची नाही आम्ही भरलेली. नाही म्हणलोय, फक्त गाडी धुवायला इथं. तुम्हाला नाही, गाडी नाही आणायची. साहेब द्या हा काय माहिती का, मला याच्याशी बोलायचं नाही. हा आताच मागाशी याला चांगल्या भाषेत सांगायला हा म्हणतो कोण माय वाकडी करते करू द्या. मग कसं आहे माहिती का, आम्ही त्या भाषेत आम्हाला कळतंय बोलताय राग बोलायची. आल्यावरती मला- राग आल्यावर नाहीये ती भाषा, राग आल्यावर सगळ्यांना राग येतोय, पण राग आल्यावर कसं होतंय सगळी गावची म्हणून आम्ही नाही लय विषय वाढूत. माझं म्हणणं आहे, ज्याची घरा ज्याला बांगला बांधायचा आहे, त्याची गाडी काही वाद नाही. फक्त हे बोलतात ना, वाळूची अख्ख्या रोडला गाडी मुरुम नाही टाकायचं, मी टाकून देतो, फक्त माझा तेवढा ते piece करा. टाकतात, ते टाकतात ग्रामपंचायत. नाही आम्ही टाकतो. हा त्यांनी केलं ना, आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने तो मुरम तिथं टाकतो. पण विषय तिथं काही एक टोली पण नाही वाजणार. टाकतात ना, काय करायचंय ते काय तुमचेच पैसे आहेत सगळे सरकारचे, कोणाचे वैयक्तिक प्रॉपर्टी टाकतो टाक. विषय तो काय नाही. फक्त आमचं माझं काही यांना बोलायचं काही चुकीचा उद्देश नाही, फक्त मला एवढंच म्हणायचंय. फक्त मला काय म्हणायचं माहिती का साहेब, एका गावात राहत असताना ना, हा याच्या बाबतीत बघा मी काय म्हणतोय, याची भाषा योग्य आहे, पण त्याच्या भावाची भाषा योग्य नाही. याची झाली असं माझं चुकी, म्हणणं मी आहे, त्याच्यात तुमच्या भावाची म्हणजे जी पद्धत यायची अशी अशी, हे जर हा, ते जा- चांगलं जरी चुकी- असेल ना, तर ते काय गुंडगिरी सारखी भाषा आहे. नाही बरोबर ते आहे असं तुमचं. नाही केलं पण पाहिजे. ऐका ना, मी काय म्हणतोय, माझं डोक्यात यांचं जर असं ना, मी वैयक्तिक कांदळी धंदा नाही करावा,
तर मी सगळं बंद करतो. यांनी फक्त सांग अहो पण मला धंदा करू पैसे शकतो भेटतात, ना तू. त्याच्यात मला इन्कम आहे. अहो तुला माझं म्हणणं आहे धुवायला सुद्धा मला ऐक, इन्कम आहे. तुला माझे 1000 नाही, वाजतात त्या ऑर्डरला. मला 1000 रुपये जर वाढून भेटत असेल तर मी का धुवायचे साहेब सांगा. आता झाले ना तिकडून तू काय आणा म्हणा? ना हा? नका आणू गाडी कशाला ऐका एखाद्या दिवशी यांनी मला ऍडजस्ट करणे हे मी मान्य करतो. कारण का नाही म्हणा कानवली कशाला ठीक आहे चालते. मग मला कुठं अडवायचं ते मी माझ्या पद्धतीने अडवतो. तुमच्या पद्धतीने अडवा ना ठीक आहे. तुम्हाला आहे ना लोकशाही दिला अधिकार ठीक आहे ना आहे ना. मी जर गावाबाहेरून येत असेल इथं बुवा काय करत असेल तर ठीक आहे मला तुम्ही रितसर अडवाया पाहिजे. पण माझ्या वैयक्तिक एखाद्या ऑर्डरची गाडी जर तुम्हाला धुवून द्यायची नसेल तर मला पण काय करायचं अहो, ते. त्याच्यामुळे खड्डे खराब होतात साहेब एकच गाडी तुमची जी खाली व्हायला अहो, येते तुमची गाडी महिन्यातून दोनदा येते. तुमची गाडीचं वजन किती आहे? 35 टन ती जोक आहे का हायवा आली तर चालेल ना. जाऊ दे. ऐकलं का किती विरोधात आहे तुम्ही बघितलं ना. गावाच्या विरोधात नका जाऊ मला नाही जायचं गावाच्या विरोधात. गाडी आणून घरी लावू शकता पण इथं धुवायला नाही आणायची. ऐका साहेब एकच विषय, तुम्ही जी डेली ऑर्डरची गाडी आणणार ती कांदळी गावामध्येच खाली करणार का बाहेर खाली करणार? बाहेर सुद्धा खाली करणार. मला काय वाटलं विषय? असं तिकडे. विषय काय हा, बोला. बाहेर खाली करायचा विषय हा काय प्रश्न साहेब? याचा विचारायचा अहो, समज बरोबर आहे ना काय मग त्यांनी आता इथे गाडी आली ते नाही करू खालू हे रस्ते खराब होतात धुवायला इथं नाही ना आली ते पाहिजे. नाही धुत म्हणतात ना. नाही ते म्हणतात इथं धुवायची, ते बोलतात इथं धुवायची. एखादी आड गाडी. एखादी म्हणजे नका आणू साहेब एखादी ऍडजस्ट करायला पाहिजे. मी गाव पातळीवर एका विशाल हे साठी पण तो कशाला ऍडजस्ट करायला पाहिजे ना. काय धुवायची ना अहो माझ्या ऑर्डरची गाडी आहे. मला जर 1000 पुढून वाढून भेटत असेल तर मी काय यावा नाही गावात. तुम्हाला ऐकायचं बरं मी नाही लोकांच का? ऐका मी 1000 ऐकतोय. रुपयासाठी गावचं नुकसान कायला करतो रोडचं? का आणता ना 1000 रुपये तुम्ही? ना म्हणे आम्ही सांगा. तुला धंदा करू नको तुम्हाला म्हणलो ना. तुमच्या मनाने अहो, साहेब, पडले यांच्या काय डोक्यात- होते? नाही मी बंद करतो पण यांच्या डोक्यात एवढे का यांनी कांदळीत काहीच करायचं नाही ना. करा ना. नाही करणार मी. नको यांच्या डोक्यात एवढाच विचार. अरे मला काय म्हणायचंय जाऊ दे विषय. 1000 रुपयाचा विषय नाहीये. सगळेजण धंदेच करतात. आता हे सगळे काही रिकामे नाही. प्रत्येक जण काही ना काही धंदा करतोय साहेब. पण माझं म्हणणं आहे काय जी आपली शासनाची हानी होती 35 टन गाडी साहेब. आणि आता आपले रस्ते चार तुम्हाला बस माहिती चालू काय आहे. आहेत. 4 ब्रशची चालू शकते ना यांना. हं. जी रोड तेव्हा नाही, त्या गाडीने माझं काय म्हणणं आहे, नुकसान होणार तू तुमच्या काय हायवे रोड नाही अहो नाही पण यांनी गावाने मी काय म्हणतोय मी काही चुकीचं अरे करीत नाही बाबा, किंवा काय हे मी बघा काही इकडे. जगा विरोधात जात नाही. ती गाडी ओढली ते एवढं आलं. ओढलं नाही जेसीबीने फुटले. मी काय बोललो होतो ज्या दिवशी फुटलं ना मीच माझ्या मनाला म्हणलं होतं का इथं कॉन्क्रीट टाकून दे. का नाही टाकलं अजून? परवा दिवस रात्री फुटलंय ती. लगेच टाकायचं ना मग टाकू ना अजून पाऊसच चालू आहे. परवा दिवशी पूर्वी वाड्यावरून पाणी गेलं इथून रोडवरून. काय हरकत नाही आता तुम्ही काय मान्य केलं का गावकऱ्यांचं म्हणणं का नका आणू नाही मा मान्य आहे मा काही विषय नाही.